नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. अशोक चव्हाण यांच्यामुळे फायदाही झाला नाही आणि नुकसानही झालं नाही. रावसाहेब दानवे यांचे पत्रकार परिषदेत प्रखर वक्तव्य. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज नांदेडमध्ये पक्षीय बैठक घेतली. मात्र ही बैठक पराभवाच्या चिंतनाची नसून पुढील निवडणुकीच्या तयारीची असल्याचे दानवे यांनी म्हणाले. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला कार्यकर्त्यांनी लागावं म्हणून ही बैठक घेतल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. अशोक चव्हाण यांना भाजपात घेतल्याने नांदेडमध्ये पक्षांना नुकसान झालं का, असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण सोबत आले म्हणून किंवा सोबत नसले तरी हीच परिस्थिती असती, असे रावसाहेब दानवे म्हणाले. एका मतदारसंघाचा किंवा अशोक चव्हाण यांचा हा विषय नव्हता. सगळ्या मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात फरक झाला. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या येण्या जाण्याचा दोष नाही, असंही रावसाहेब दानवे म्हणाले. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. कुणाला निवडून द्यायचं हे लोकांनी ठरवलं होतं. माझ्या जिल्ह्यात माझं पण अशोक चव्हाणांसारखं प्रस्त होतं, पण माझा पराभव झाला. लोकांनी जनादेश दिला, तो आम्ही मान्य केल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. तर बघूयात आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर. वडीगोद्री येथे आता ओबीसी समाजाचं उपोषण सुरू आहे, परंतु तिथे एक वेगळा दिसलं की ते आपल्या जे राजकीय नेते आहेत ओबीसी समाजाचे त्यांना प्रोटेक्ट करतायत, त्यांच्या बाजूने बोलतायत. दुसरीकडे मराठा जे आंदोलन आहे, उपोषण आहे, ते तर सर्रास शिव्या घालतात, दगडफेक करतात, गाड्या फोडतात, अडवतात, गावात जाऊ देत. दोन आंदोलनामध्ये काय फरक वाटतो? मला असं वाटतं की आता हा जो विषय आहे हा राजकीय विषय कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांनी करू नये. सर्व समाजाचे नेते, सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन दोन्ही बाजू समजून घेऊन यातला मध्य काढला पाहिजे. आपण कितीही प्रेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याची चर्चा केली तर त्याचा मार्ग फक्त एकच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय सोडवला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की ओबीसीचं जे काही उपोषण सुरू आहे ते राजकीय इन्फ्लुएन्स आहे. ओबीसी नेत्यांनी त्याला पाठबळ दिला असा आरोप होते, त्यामुळे ते त्यांच्या राजकीय नेत्यांना. मला असं वाटतं की या विषयामध्ये मी जे सांगितलं तेच बरोबर आहे. कोणी कोणाला कसाही पाठिंबा दिला असला तरी त्यापेक्षा सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन हे सोडवलं. काय काय इतर काही पक्षाचे नेते आहेत का? मला कोणी भेटलं तर मी चर्चा करेल त्यांच्याशी. आज असेल तर भेट घाला माझी. चला, सर्वांचे धन्यवाद. खडसे साहेब काल भेटले तुमच्या वरिष्ठांना, तुमचे जुने सहकारी, काय प्रतिक्रिया? आनंदाची गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आता तुम्ही कोण 2-4 आज भेट घाला माझी. अशोक चव्हाणांसारखा दिग्गज घेतला, त्यानंतरही पराभव झाला. आता जी बैठक घेतली त्यामध्ये कार्यकर्त्यांनी काय सांगितलं? ही बैठक कोणा निवडणुकीत काय केलं याच्यासाठी बैठक नव्हती. जे झालं ते झालं. जनादेश आम्ही स्वीकारला आणि हा जनादेश स्वीकारून आम्ही पुढच्या निवडणुका जे येतील आता विधानसभेच्या, जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या, महापालिकेच्या, त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं यासाठी ही बैठक करण्यात आली. माझं असं वाटतं की अशोक चव्हाण सोबत आले म्हणून आमचं नुकसानही झालं नाही आणि अशोक चव्हाण नसतोय तरी हीच परिस्थिती असती असं मला वाटतंय. कारण ते काही एका मतदारसंघाचा विषय नाही आहे, काही अशोक चव्हाण साहेबाचा दोष आहे असं मी मानत नाही. सगळ्याच मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात असा फरक झाला आहे. त्यांच्या येण्याचा आणि त्यांच्या जाण्याचा हा काही दोष नाही देता येत त्यांना. कोण नुकसान नाही झालं हा एक आहे बघा. मी पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतो.
अशोक चव्हाण आल्यामुळं फायदा झाला का, अशोक चव्हाण आल्यामुळं तोटा झाला का, ना त्यांच्यामुळं तोटा झाला असंही म्हणत नाही आम्ही, त्यांच्यामुळं फायदा झाला असंही म्हणत नाही आम्ही. आमचं स्पष्ट मत आहे की जनादेश होता, जनतेनंच निवडणूक हातात घेतली होती. आणि ते प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.